नमस्कार, मी वैष्णवीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघूया। नारळाची वडी खूप जास्त कडक किंवा खूप जास्त मऊ न होता अगदी परफेक्ट अशी तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची वडी कशी बनवायची ते पाहूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर वैष्णवीच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर नारळाच्या वड्या तयार करण्यासाठी मी इथे 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। खोबऱ्याच्या पाठीचा काळा भाग काढून मी इथे फक्त पांढरा भाग घेतलेला आहे, त्यामुळे तयार होणारी बर्फी छान पांढरी शुभ्र होते। तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकते। तूप वितळल्यानंतर त्यामध्ये नारळाचा चव आपण मोजून घालणार आहोत। तर मी इथे 2 वाट्याच नारळाचा चव घेतलेला आहे। कोणत्याही एका वाटीने प्रमाण मोजून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा नारळाचा चव परतून घ्यायचा आहे। संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे। जरा सुद्धा गॅसची फ्लेम मोठी केली तर खोबरं आपलं करपू शकते, त्याचा रंग बदलू शकतो, म्हणून संपूर्ण प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे। बघा, खोबऱ्यातला ओलावा कमी होऊन छान असं कोरडं व्हायला लागलं आहे। खोबरं परतवून घेताना मात्र कंटिन्यू चमचाने फिरवत राहायचं आहे, जेणेकरून खोबरं तळाशी लागणार नाहीत। गॅसची फ्लेम अजूनही कमीच आहे आणि कमी आचेवरच 2 ते 2.5 मिनिटं आपल्याला हे खोबरं तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे। तूप वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, न वापरता सुद्धा तुम्ही ही बर्फी बनवू शकता। तर साधारण 2.5 मिनिटे झालेली आहेत आणि बघा, हा खोबऱ्याचा चव सुद्धा छान असा कोरडा झालेला आहे आणि छान असा पांढरा शुभ्र दिसत आहेत, जरा सुद्धा रंग बदललेला नाही। तर आता यामध्ये 1 वाटी साखर घालूया। साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकता। आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं। मिश्रण चमचाने सतत फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण तळाशी चिटकणार नाही। ही बर्फी आणखीनच चविष्ट होण्यासाठी मी येथे मिल्क पावडर वापरलेली आहे। 10 रुपयांना मिळणारं एक पूर्ण पॅकेट मी इथे वापरलेलं आहे। आता ही मिल्क पावडर या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया। मिल्क पावडर न वापरता सुद्धा ही नारळाची वडी तुम्ही बनवू शकता। मिल्क पावडर ऐवजी दुधावरची साय वापरू शकता किंवा नाही वापरली तरी सुद्धा चालेल। बघा, मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे। याचा व्यवस्थित असा गोळा तयार होत आहे। या मिश्रणाचे तुम्ही लाडू देखील करू शकता। आता गॅस बंद करायचा। ताटाला आधीच मी तूप लावून ठेवलेलं होतं। आता हे मिश्रण आपण ताटात टाकूया। मिश्रण थंड व्हायच्या आत आपण हे ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे। पटकन ही प्रोसेस करायची आहे। सुरुवातीला चमचाच्या मदतीने ताटामध्ये पसरवून घेऊया। त्यानंतर एक वाटी घेतली आहे, वाटीच्या तळाने एकसारखं पसरवून घेऊया। मिश्रण काहीसं थंड झाल्यानंतर हाताने सुद्धा तुम्ही हे थापून घेऊ शकता। छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे। आता यावर मी बदामाचे काप पसरवून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचे काप यावर पसरवून घेऊ शकता किंवा मग नाही घातले तरीही चालेल। बदामाचे काप घातल्यानंतर ते चमचाने किंवा वाटीने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वडीमध्ये व्यवस्थित फिक्स होणार आणि ते निघणार नाही। मिश्रण कडक व्हायच्या आत याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे। तर तुमच्या आवडीच्या आकारामध्ये वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता। मी इथे चौकोनी आकारामध्येच वड्या कट करून घेणार आहेत। तर वड्या पाडून घेतलेल्या आहे। वड्या पाडून घेतल्यानंतर हे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्हाला जर घाई असेल तर फॅनच्या हवेत तुम्ही सेट व्हायला ठेवू शकता किंवा मग फ्रीजमध्ये सुद्धा ठेवता येते। तर 15 मिनिटांनंतर बघूया, बर्फी आपली व्यवस्थित सेट झालेली आहे। छान हाताला अशी कडक लागलेली आहे।
आता अगदी हलक्या हाताने याचे वड्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत। वड्या काढून घेताना चमचा किंवा चाकूच्या मदतीने काढा। बघा, छान अशा पांढऱ्या शुभ्र वड्या आपल्या तयार झालेल्या आहे। वडी दोन्ही बाजूनी व्यवस्थित सेट झालेली आहे, त्याला छान असा आकार सुद्धा आलेला आहे। तर अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण काढून घेऊया। बघा, प्रत्येक वडी ही अगदी सहज निघल्या जात आहे, जरा सुद्धा ताटाला चिकटली नाही। खूप जास्त कडकही नाही, खूप जास्त सॉफ्ट सुद्धा नाही, अगदी परफेक्ट अशी ओल्या नारळाची वडी आपण इथे तयार करून घेतलेली आहेत। अशी पांढरी शुभ्र आणि रसरशीत अशी खोबऱ्याची वडी तुम्ही नक्कीच करून बघा। या रक्षाबंधन निमित्त बाहेरून मिठाई आणण्याऐवजी घरीच तुम्ही झटपट अशी खोबऱ्याची अशी मिठाई नक्कीच बनवून घेऊ शकता। तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीबरोबर, तोपर्यंत धन्यवाद।